आणि चला आज मग आपण बघा मस्त अशी ना दोडक्याची भाजी बनवणार आहे बघा. हे बघा तसे पाव किलो दोडके छान असे बघा मी कट करून घेतलेले असे मोठे होते. तर चला आपण छान मस्त बारीक कट करून घेऊ. आणि बघा हे मस्त मी साफ वरचे करून घेतलेले बघा, असे साल काढून घेतलेले ते. आणि बघा मस्त आपण असं दोडका एकदम कट करून घेतलेले बघा, बारीक आहे बघा असे छान. कढाई ठेवून घेतलेली, त्यामुळे बघा मोहरी पण टाकून घेतलेली आहे. आणि मोहरीच्या नंतर ना थोडेसे आपण जिरे टाकून घेऊया. हे बघा जिरे मोहरी आपली छान तडतडली. बघा आता मी थोडंसं मस्त लसूण टाकून घेतलं आहे. थोडं लसणाच्या नंतर बघा कांदा कट करून घेतला आहे, तो पण टाकून घेतला आहे. आणि बघा आपला कांद्याच्या नंतर बघा मी असे टमाटर टाकून घेतलेलं छोटं. आणि सर्व टाकल्याच्या नंतर बघा मस्त आपण मिक्स करून घेणार. कांदा टमाटर जिरे मोहरी सर्व असे बघा. बाजूलाच मी असं थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे घ्यायसाठी. थोडंसं बघा मीठ टाकून घेतलेले, म्हणजे आपलं कांदा टमाटो लगेच असं मस्त ब्राऊन कलर येते लगेच. हे बघा त्यामुळे मी थोडंसं ते मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलं, म्हणजे बघा आपला कांदा टमाटो पण छान असा ब्राऊन कलर आलेला आहे बघा कांदा टमाट्याला. आणि बघा आपला टमाटर पण एकदम मऊ झालेलं आहे असं मस्त. त्यानंतर टाकलेला मी आपला घरगुती मसाला 1-1.5 चम्मच. आणि थोडासा बघा मी कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे असं थोडा. आणि सगळं असं टाकल्याच्या नंतर बघा सर्व आपण मिक्स करून घेऊन द्यायला. आणि त्याच्यानंतर बघा मी थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे. आणि हळदीच्या नंतर असं छान बघा मस्त असं मिक्स करून घेतले आपण. सगळं आपला मसाला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि बघा इथं मी मुगाची डाळ थोडीशी अशी भिजू घातलेली होती, ती पण बघा अशी टाकून घेतली. आणि छान अशी मस्त अशी परतून घेतलेली आहे बघा. आणि बघा अशा मस्त दोडका आपला एक छान असे कवळा दोडका होता. आणि पण मस्त असं बारीक कट करून घेतलेला आहे आपण. हे बघा किती भारी आहे. तर चला आपण यामध्ये नाही बघा असं दोडका टाकून घेऊया. आणि बघा असं बघा दोडका असं टाकून घेतलं की दोडका टाकल्याच्या नंतर असं मस्त आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्या दोडकाचे सगळं मसाला साईड लागून सगळ्या दोडक्याला. हे बघा आणि हे बघा किती मस्त आपल्या दोडका सगळा मसाला सगळीकडे लागलेला आहे बघा दोडक्याला. तर आता मी थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं, तर आता गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे छान आपला असा दोडका डाळ लगेच शिजेल आपली. आणि बघा मस्त असं मी पाणी टाकून घेतलेले दोडक्यामध्ये, म्हणजे डाळ पण लगेच शिजते.
हे बघा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आता आपण 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. नंतर बघू आपली दोडक्याची भाजी कशी झालेली आहे, कशी नाही, साधी सिंपल. आणि बघा आपल्या दोडक्याची भाजीला किती मस्त असं उकळ फुटलेली आहे बघा. आणि बघा अशी मस्त आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. थोडंसं पाणी, आता आपण ते पाणी थोडं आटून देऊ. बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे. बघा डाळ पण थोडीशी शिजलेली आलेली आहे. दोडका पण. आणि बघा किती छान असं मस्त डाळ दोडका झालेली आपली भाजी. हे बघा थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे असं मस्त भाताबरोबर खाण्यासाठी. बघा किती छान झालेली आहे आपल्या दोडक्याची भाजी. कशी झाली नक्की सांगा कमेंटमध्ये.